आणि यानंतरची बातमी नवी दिल्लीमधून संसद अधिवेशनामधून। दिल्लीमधल्या संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे मोठा गदारोळ झाला। डोकलाम आणि गलवान या चीनशी संघर्षाच्या 2 वेळेला मोदी सरकारने ठाम भूमिका घेतली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला। 31 ऑगस्ट 2020 च्या रात्री चीनचे 4 रणगाडे लडाखच्या रेजांगला खिंडीच्या दिशेने येत होते। तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहत होते, पण बराच वेळ त्यांना उत्तर मिळालं नाही असा दावा राहुल गांधी यांनी केलाय। त्यासाठी त्यांनी आधार घेतलाय एका पुस्तकाचा। जनरल नरवणे यांनी वर्षभरापूर्वी एक आत्मचरित्र लिहिले, पण ते अजूनही प्रकाशित होऊ शकलेलं नाही, कारण संरक्षण मंत्रालयाची मंजुरी अजून प्राप्त झालेली नाही। पण या पुस्तकातला काही कथित मजकूर कॅरव्हॅन या मासिकाने छापलाय, त्यामध्ये हा दावा केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। नेमकं याच मुद्द्यावरून सरकारने राहुल गांधी यांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय। जे पुस्तक प्रकाशितच झालं नाही त्यात काय लिहिलंय हे राहुल गांधी कसं काय सांगू शकतात असा प्रतिसवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला। शहांच्या आधी खिंड लढवण्याचा प्रयत्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला, पण काही वेळा शहा उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं। आणि राहुल गांधी यांनी या पुस्तकाच्या आधारे आरोप नेमके काय केले तेही जाणून घेऊयात। 31 ऑगस्ट 2020 रोजी लडाखच्या रेजांगला या खिंडीजवळ गंभीर घटना घडली। चीनचे 4 रणगाडे आणि पायदळाची एक तुकडी रेजांगला खिंडीकडे सरकत होती। लष्कराच्या उत्तरी कमांडनं ही बाब तत्कालीन लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांना सांगितली। नरवणे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तात्काळ सरकारमधील उच्चपदस्थांना संपर्क केला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तत्कालीन सीडीएस बिपिन रावत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना नरवणेंनी फोन केले, पण एकाकडूनही स्पष्ट आदेश मिळत नव्हते। परिस्थिती गंभीर होत होती आणि आपलं लष्कर आदेशाची वाट पाहत होतं। एक क्षण असा आला की चीनी रणगाडे रेजांगला खिंडीपासून फक्त 500 मीटर अंतरावर होते। अखेर राजनाथ सिंग यांनी 1.5 तासांनी फोन केला आणि मोदींशी बोलणं झाल्याचं सांगितलं। लष्करानं योग्य वाटेल ती कारवाई करावी असा एका वाक्यामधला आदेश मोदींनी दिला होता। या सगळ्या मुद्द्यावर गदारोळ होत असतानाच लोकसभेमध्ये नेमकं काय घडलं बघूयात। The tanks were within a few hundred meters of Indian positions on the Kailash range. No sir, no sir, no sir. No, only started. No, he is not yielding. He is not yielding. Sir, this is not. He is not yielding. No, he is not yielding. He is on the foot. Defense minister cannot involve. How about you? He is starting. क्या वह पुस्तक प्रकाशित हुई है जिसपे यह सब सारी बातें उन्होंने लिखी हैं? यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए, नहीं प्रकाशित हुई है तो उल्लेख करने का कोई औचित्य नहीं है। अध्यक्ष महोदय, प्लीज एक मिनट। It is not wise, sir. What do you talk? प्लीज। आणि राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उभे राहिले। जे पुस्तक प्रकाशित झालं नाही त्यावरून आरोप करणं योग्य नाही असं शहा यांचं म्हणणं होतं। मैगजीन की रिपोर्ट है, नरवणे जी ने नहीं कहा, इतना बोल दे। रिकॉर्ड पर बोले कि नरवणे ने नहीं कहा। रक्षा मंत्री जी इतना ही कह रहे हैं कि नरवणे जी की पुस्तक को आप रिफर कर रहे हो तो वो प्रकाशित हुई या नहीं हुई वो स्पष्ट करें। नरवणे की रिपोर्ट नहीं है, नरवणे का पुस्तक नहीं है, इतना स्पष्ट करे। मैगजीन तो कुछ भी लिख सकता है।
आणि संसदेच्या बाहेर राहुल गांधींनी याच मुद्द्यावर काय प्रतिक्रिया दिली बघूयात. ये कह रहा हूं कि नरवणे जी ने प्रधानमंत्री जी के बारे में, राजनाथ सिंह जी के बारे में अपनी किताब में साफ लिखा है. वो एक आर्टिकल में आया है, मैं आर्टिकल को कोट कर रहा हूं. मुझे बोलने नहीं दे रहे हैं. मैं नहीं बोल रहा हूं, नारावाने जी ने ये किताब लिखी है. वो डरे हुए हैं क्योंकि अगर वो निकला तो नरेंद्र मोदी और राजनाथ सिंह की जो रियलिटी है वो लोगों को पता लग जाएगी कि जब चाइना हमारे सामने खड़ा था, आगे आ रहा था, 56 इंच की छाती को क्या हुआ था, उस लाइन में है. आणि खुद्द जनरल मनोज नरवणे यांनी गलवान या संघर्षाबद्दल नेमकं काय शेअर केलंय ते बघूयात. Sir, I would like to take you back to the Galwan issue. You said the Chinese had put up tents and we opposed that vehemently. And so during Galwan, when we took action, those tents have been now pushed back. Yes. And we did it successfully. The team led by Colonel Santosh Babu and his men, they pushed back the Chinese from that position where they had pitched their tents. It was not so clear cut as it seems now. So there was a period when they tried to push them back. They were still there. And then as a result of the talks which happened thereafter, and 10-15 rounds of talks took place. And then in every round of talks, we agreed to disengage from where we were. And as a result of that disengagement, now the status quo has been restored. In all the locations, sir? In all the locations, yeah. Could you tell us whether it is similar to what happened in 2020 Similar in Yangtze? in Yangtze? Yeah, yes, it is. In fact, Yangtze is one area where the Chinese keep trying to come over across the river into the Yangtze sector. And this is not only of 2020, they try to come every year. And every year they make 2-3 such attempts to come and they are rebuffed every time. Okay. Of course, from their side also they must be having some pressure from their senior commanders that how is it that you come back every time, or kuch karo, press kuch on karke more, dikhao. kuch karke dikhao. Kuch karke dikha would mean that Mean either crossover. आणि निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी या सगळ्या प्रसंगाचं नेमकं काय विश्लेषण केलंय बघूयात. डोकलाममध्ये 71 दिवसाचा स्टँड अप झाला होता. त्याच्यामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता किंवा कुठल्याही प्रकारची मानहानी सहन न करता आपण चीनला मागे जायला भाग पाडलं होतं. कारणं काही असो, तेव्हा ब्रिक्सचं कारण होतं, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचं कारण होतं, झी जिनपिंगला आपल्याशी बोलायचं होतं, जे काही कारण असेल. पण डोकलाममध्ये चीनी सेना जी आहे ती त्या पासच्या लांबच्या पार गेली, डोकलाच्या पार गेली, उत्तरेकडे तिबेटमध्ये जाऊन उभी राहिली. तिथे त्यांची जागा होती. गलवानमध्ये सुद्धा हा इन्सिडंट झाला. चीन आधी समोर आला. त्याच्यानंतर त्यांनी माघार घेतली. त्याच्यानंतर कर्नल बाबू तिथे गेले, ते शहीद झाले. आपण त्या चीन लोकांचे आपल्या अंदाजाप्रमाणे 40 सैनिक तिथे मृत्युमुखी पडले चीनचे. आणि चीनमध्ये जी कबर बांधल्या गेलेली आहे तिथे त्यांच्या जवळपास 120 कबरी तिथे उभ्या आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी गलवानची कबर बांधलेली आहे. तर हा जो प्रकार असताना हे स्पष्ट झालेलं आहे की या दोन्ही ठिकाणी आपला निःसंशयपणे विजय झालेला आहे किंवा निःसंशयपणे आपण वरचढ ठरलेलो आहोत. असं असतानासुद्धा राहुल गांधींनी हे जे उद्गार काढले आणि भारतीय सेनेबद्दल जे वक्तव्य केलं ते अजिबात सुसंगत नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे हा एक अलिखित नियम आहे की संसदेमध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्मी कारवाईची चर्चा होत नाही. सरकारतर्फे फक्त निवेदन दिले जातं, त्याच्यावर चर्चा होत नाही. आणि ही चर्चा करण्याचा, अट्टहास धरण्याचा राहुल गांधींचा काय उद्देश होता हे अजूनही कळलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गलवान डोकलामचा उल्लेख करताना त्यांनी अत्यंत चुकीची माहिती दिली. ज्या वेळेला चीनचे टँक्स आले होते तेव्हा आपलेही टँक्स तिथेच होते
आणि आपले टँक्स हाय ग्राउंडवर होते आणि चीनचे टँक लोअर ग्राउंडवर होते. त्यामुळे जो अमेरिकन सॅटेलाईटनी व्हिडिओ आपल्याला काढलेला आहे आणि जगभर तो प्रसारित झाला आहे, त्याच्यामध्ये चीनचे टँक हे मनोवर करून मागे जाताना दिसतात आहेत. म्हणजे ते डिसेंगेज होतात आहेत. आणि डिसेंगेज म्हणजे ज्या पोझिशनमध्ये ते अटॅकच्या पोझिशनमध्ये आले होते किंवा ॲडव्हान्सच्या पोझिशनमध्ये आले होते, तिथनं ते मागे गेलेले आहेत. असं असतानासुद्धा राहुल गांधींनी एक फक्त निवडक वाक्य घेऊन की चायनीज टँकनी 100 मीटर आतमध्येपर्यंत आलेत, हे एकच वाक्य घेऊन तिथे भारतीय सेनेचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला. हे सुद्धा अतिशय दुर्दैव आहे. आणि अशा लोकांना किंवा अशा लीडरला सपोर्ट करण्याकरता मागणं जो काही संसदांचा अट्टहास होता किंवा जी आरडाओरड चालू होती, तीसुद्धा काही फारशी शोभादायक नव्हती. एकंदरीत काय की जेव्हा लोक बोलतात त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे भान ठेवून बोलायला पाहिजे, सत्य बोलायला पाहिजे. आणि या बातम्यांसह जे विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.